डेट इंडिया टीव्ही, हर खबर सच्चाई की ओर। रुग्ण हक्क संरक्षण समिती जिल्हा कार्यालयाचे उद्घाटन आज परभणी येथे संपन्न झाले। रुग्ण हक्क संरक्षण समिती परभणी जिल्हा संपर्क कार्यालयाचे उद्घाटन समितीचे संस्थापक अध्यक्ष ॲडव्होकेट निलेश करमुंडी यांच्या शुभ हस्ते परभणी येथे संपन्न झाले असून या प्रसंगी रुग्ण हक्क संरक्षण समितीचे प्रदेश कार्याध्यक्ष शिवाजीराव चव्हाण, कार्यक्रमाचे अध्यक्ष सत्तारभाई इनामदार, सारंगजी साळवी सर, वचन माऊली महाराज, खदीर लाला हाशमी, शफीक चाटणकर, फारुख खान, रंखा साळवी, बाळू सिरसाट, रुग्ण हक्क संरक्षण समितीचे परभणी जिल्हाध्यक्ष दिलीप बनकर, जिल्हा उपाध्यक्ष सरफराज शेख, मराठवाडा कार्याध्यक्ष रहीम शेख, महिला कार्याध्यक्ष उषा पंचांगे, वैशाली साळवे, रवी साबळे, रुग्णसेवक राहुल मगरे, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रिपाई राहुल शिव भगत, देवानंद रायभोळे, राहुल मोहिते सह समितीचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, सदस्य, परभणी शहरातील सर्व प्रतिष्ठित मान्यवर, समितीचे हितचिंतक, दिव्यांग बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। परभणी टीमच्या वतीने झालेल्या उद्घाटन सोहळ्यात परभणी टीमच्या वतीने सर्व पदाधिकारी आणि उपस्थित मान्यवरांचा सत्कारही घेण्यात आला असून या कार्यक्रमाचे आयोजन परभणी जिल्हाध्यक्ष दिलीप बनकर आणि जिल्हा उपाध्यक्ष सरफराज शेख यांनी केले असून जिल्हा संपर्क कार्यालयामुळे अनेक रुग्ण यांना वेळोवेळी मदत होईल व त्यांना योग्य न्याय मिळेल याबद्दल जिल्हा संपर्क कार्यालयाला विशेष आभार व धन्यवाद नागरिकांच्या वतीने देण्यात आले। या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन जिल्हा उपाध्यक्ष शेख सरफराज यांनी केले होते। परभणी प्रतिनिधी राहुल मगरे। रुग्ण हक्क संरक्षण समितीचे जिल्हा महाराष्ट्र कार्याध्यक्ष शिवाजीराव चव्हाण, कदीरलाला हाशमी, जिल्हा अध्यक्ष ग्राहक संरक्षण। कितीही आपल्या मनमानीप्रमाणे माणूस बघून, रुग्ण बघून, रुग्णाची क्षमता, त्याची आर्थिक परिस्थिती पहिले विचारतात किंवा रुग्णाला काय करतो काय नाही, कशासाठी विचारायचं, माझी पण किती फीस निघू शकते ही भावना आहे का? आता ही सेवा हा भाव वैद्यकीय क्षेत्रामध्ये राहिलेला नाही हे आमच्या निदर्शनास येत आहे। पूर्वी होता, आताही आहे, 10-5% आहे वैद्यकीय सेवा। आता व्यवसाय झालेला आहे। कोणताही डॉक्टर 5 वर्ष किरायच्या ह्याच्यामध्ये राहून 5व्या वर्षी त्याचा हॉस्पिटल 5 मजली होत, हे कुठून होतं? ह्याच्यावर कुठलाही कायदेशीर बंधन नाही। त्याने आपले पैसे कॅशमध्ये पाहिजे, ते ऑनलाईन स्वीकारत नाही, त्यांच्यावर जीएसटी नाही, काही नाही, हा सगळा काळाच पैसा। भ्रष्टाचार आपण लोकांना दिसतो, भ्रष्टाचार फक्त राजकारणीचा, गुत्तेदारांचा, बोर्ड मधला, पण हे आरोग्याशी निगडीत आहे। आज लोकशाही दिन आहे म्हणून सरांनी सांगितले, लोकशाही दिनात म्हणजे काय, आपण मालक आहे, संसदेमध्ये बसलेले हे आपले नोकर आहेत, त्यांना आपण निवडून दिले की आम्हाला वेळ नाही, तुम्ही तिथे जाऊन बघा म्हणून। आमच्या हिताचे काही कायदे बनवा तुम्ही लोकांसाठी, आणि ते 5 वर्षासाठी तुम्हाला दिलेलं आहे। जर हे होत नसेल तर तुम्ही बाजूला आहे, आमच्या हिताचे कायदे बनवा, आमच्या रुग्णांच्या हिताचे कायदे बनवा, शिक्षण क्षेत्रामध्ये कायदे बनवा, बरेचसे क्षेत्र आहेत, पण आम्हाला सगळ्याच गोष्टीमध्ये पडायचं नाही। आज दिव्यांग बांधव आहेत, त्यांच्याही बरेचशा काही समस्या आहेत, त्यांच्याविषयी आज प्रणाचे बच्चू कडू आहे तुमच्याबद्दल, त्यांचं अभिनंदन कार्य आहे। ते पहिले समाजसेवक आहे, मग एक आमदार आहे, त्याच्या सतत आम्हाला ते दिसतंय। आपल्या समिती कुठल्याही राजकीय ह्याच्यामध्ये काम करा, पण त्या आपल्या समितीला त्याच्यामध्ये उडू नका। आणि रुग्णांना सांगा किंवा तुमच्यावर कुठल्याही प्रकारचा अन्याय झाला तर आम्ही त्याला कायदेशीर मार्गाने तुम्हाला न्याय मिळवून द्यायचा प्रयत्न। डॉक्टरला